चला या मॅचसाठी सज्ज व्हायचं आहे. शिवशंकर मड विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता 30 मिनिटं आपल्याला दिली जातील एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी आणि या 30 मिनिटामध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची अशी अशी सूचना असेल. नक्कीच एक दर्जेदार स्पर्धा पाहतो आपण आपल्या परिसरातील या ठिकाणी चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 दुसरा दिवस या स्पर्धेचा या ठिकाणी आणि दुसरा सामना असेल शिवशंकर मड विपक्ष जय हनुमान ठिळे. दोन्ही संघाच्या खेळाडू कॅप्टन्सना विनंती असेल आपला 12वा प्लेयर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 12वा प्लेयर आपला या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. सहकार्य करायचं आहे नाहीतर पॅनल्टीचा आपणास सामना करावा लागेल. दरम्यान वळूया मॅचकडे. नाणेफेक जिंकली मड संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेत आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी जय हनुमान ठिळे या संघाला. मड संघाचा 12वा प्लेयर त्वरित या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. संदीप ठाकरे नक्कीच टिळेगावचे सरपंच आणि संघमालक या संघाचे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. स्वागत असेल आपलं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये आणि विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान वळूया मॅचकडे. बॅटिंगला संघ पाहतोय आपण या ठिकाणी जय हनुमान ठिळे. दोन फलंदाज मैदानावर. पहिलाच चेंडू या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी एक सिंगल नक्की इनफिल्डच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलने जय हनुमान ठिळे संघाचा श्रीगणेशा झालाय. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 1 आणि स्ट्राईकला फलंदाज यावेळी सचिन ठाकरे. नाव नक्कीच मोठं आहे या शहापूर तालुक्यातलं. सचिन ठाकरे आणि संघाला अपेक्षा असतील पहिली मॅच खेळत आहेत दोन्ही संघ शिवशंकर मड विपक्ष जय हनुमान ठिळे या चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये. अंकुश गायकरला पाहतो आपण या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला पुन्हा एकदा फलंदाज असेल सचिन ठाकरे. पुढचा चेंडू असेल यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये स्टिअर केलाय आणि नक्कीच पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करतोय. अजून एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलने धावफलकावर धावा पाहतोय आपण 2 धावा. शिवशंकर मड गणेश गायकर 6 षटकांची एक इनिंग. 6 ओव्हरमध्ये 2 षटकं असतील ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची. आणि पहिला पॉवर प्ले या ठिकाणी सुरू. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण गणेश गायकरच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल फटका चांगला आहे. स्ट्रेट हिट केला. यस चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग ऑफच्या दिशेला. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. चांगला स्टार्ट या ठिकाणी पाहतो आपण जय हनुमान ठिळे संघाचा. चौकाराच्या साह्याने धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी. अजून एक फटका चांगला आहे या ठिकाणी. कव्हरचा फिल्डर झेलसाठी ट्राय करेल. यस पंचांचा बोट जाईल आकाशाकडे. विकेटचं पतन होतंय. अभय बॅक टू द पवेलियन.
यावेळी अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, सीमारेषा पार. अजून एक चौकार. बोट जाईल आकाशाकडे. शिवाजी ठाकरे बॅक टू द पवेलियन. वर असेल रवींद्र गायकरच्या माध्यमातून. नक्कीच 6 षटकांचा खेळ असेल. पहिला पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगला स्टार्ट नक्कीच धावांच्या स्वरूपात सचिन ठाकरेने संघाला दिला, परंतु विकेट्स एका मागोमाग एक पाहायला मिळत. या ठिकाणी अभय ठाकरे असेल शिवाजी ठाकरेला दोघांना या ठिकाणी माघारी धाडले. नक्कीच एक कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्त्वाचं असेल या बॅटिंग लाईनअपमध्ये आणि जबाबदारी असेल या ठिकाणी विशेष सचिन ठाकरेवर. यावेळी नक्कीच ऑनसाईडला स्टिअर केलाय. मिड विकेटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल देखील कंप्लीट केली आहे. एका सिंगलने धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावर धावा पाहतोय आपण या ठिकाणी 11 धावा. आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा सचिन ठाकरे. एक विस्फोटक फलंदाज या शहापूर तालुक्यामध्ये ज्याची ओळख आहे सचिन ठाकरे टिळेत संघाकडनं, त्याला स्ट्राईकला पाहतोय आपण. रवींद्र गायकर बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू असेल सचिन ठाकरेसाठी. यावेळी नक्कीच हलक्या हाताने स्टिअर केला. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि फिल्डिंगमध्ये बॅकअप सुद्धा या ठिकाणी चांगलं मिळतंय. परिणामी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण या ठिकाणी 12 धावा धावफलकावर. यावेळी मात्र अपील नक्की पंचांकडे केली आहे. नक्कीच उत्साह थोडा जास्त होता, आत्मविश्वास कमी या ठिकाणी. डॉट चेंडू असेल. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावलेली 12 धावा. यावेळी फटका चांगला आहे. नक्कीच कव्हरच्या दिशेला स्टिअर केलेला. डीप कव्हरला फिल्डर हजर असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि यस चांगली रनिंग भेटून द विकेट पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावफलक या ठिकाणी पुढे सरकत आहे. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण 14 धावा या ठिकाणी धावफलकावर. रवींद्र गायकरचं नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल आणि या प्रकारची गोलंदाजी कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, कारण सचिन ठाकरे सारखा फलंदाज मैदानावर आणि कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी आला नाही अजूनपर्यंत. यावेळी फटका चांगला आहे. झेल होण्याची शक्यता. यस पंचांचं बोर्ड जाईल आकाशाकडे. तुकाराम देसले बॅक टू द पवेलियन.
प्रकारची वारंवार टीम मीटिंग नको, त्वरित फिल्डिंगसाठी सज्ज व्हायचं आहे. आणि जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स होतो या ठिकाणी शिवशंकर मड संघाकडनं. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण स्थिरावलेली या ठिकाणी 14 धावा. धावफलकावर पाहतोय प्रफुल्ल ठाकरेला या ठिकाणी आपण मैदानावर पाहतोय आणि सचिन ठाकरे अशी मैदानावर जोडी असेल. नक्कीच एक धावांमध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. या मॅचमध्ये रवींद्र गायकरचं सुद्धा कौतुक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा आणि स्ट्राईकला फलंदाज असेल सचिन ठाकरे. काय परिणाम असेल या शेवटच्या चेंडूचा. हा प्रकार चेंडू फटका चांगला आहे या ठिकाणी मिड विकेटला. पुन्हा एकदा थोडी मिसअंडरस्टँडिंग आणि नक्कीच प्रफुल्ल ठाकरे नशीब बलवत्तर या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची धाव मात्र मिळाली नाही. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतो आपण 14 धावा धावफलकावर. जबरदस्त षटक असेल रवींद्र गायकरचं. नक्कीच मी 6 षटकं असतील एका इनिंगमध्ये आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फक्त 14 धावा. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालेला सचिन ठाकरेकडनं. विकेट्स मात्र कोणत्याही प्लेअरचा बॅकअप मिळत नाहीये सचिन ठाकरेला. परिणामी 3 गडी आतापर्यंत तंबूत परतलेत. एकामागोमाग एक विकेटचं पतन सलग होतंय. या ठिकाणी मात्र ते कमबॅक करावं लागेल जय हनुमान ठिळे संघाला. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी 14 धावा धावफलकावर. आणि रोशन गायकरला या ठिकाणी आपण बॉलिंग मार्कवर पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल रोशन गायकरच्या माध्यमातून. नक्कीच जय हनुमान ठिळे संघाचे संघमालक आणि ठिळेगावचे सरपंच संदीप ठाकरे हे सुद्धा उपस्थित या ठिकाणी ही मॅच पाहायला. चांगलं सहकार्य असतं. क्रिकेटवर विशेष प्रेम यांचं सुद्धा आहे आणि ते पाहतोय आपण जय हनुमान ठिळे संघाच्या माध्यमातून. चांगलं सहकार्य असतं या संघाला आणि या चॅम्पियन्स प्रीमियर लीगला सुद्धा चांगलं सहकार्य केलंय. आभार असतील आपल्या आयोजकांच्या वतीने. असं सहकार्य आपल्याकडनं या स्पर्धेला लाभत राहो अशीच अपेक्षा असेल. दरम्यान वळूया मॅचकडे. रोशन गायकरला पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज असेल यावेळी प्रफुल्ल ठाकरे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू. यावेळी पुन्हा एकदा फलंदाज मात्र फायदा उठवता आला नाही या फुल टॉस चेंडूचा. डॉट चेंडू असेल. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची सुरुवात केली आहे. धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण स्थिरावलेली 14 धावा धावफलकावर पाहतोय. यावेळी हा प्रकार चेंडू झेलची शक्यता. विकेट किपर सुद्धा बीट झाला त्या ठिकाणी. एक सिंगल देखील कंप्लीट केली जाईल. एका सिंगलने या ठिकाणी धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 15 धावा आणि स्ट्राईकला फलंदाज असेल यावेळी सचिन ठाकरे. नक्कीच या संघाचा बॅटिंगचा कणा ज्याला म्हटला जाऊ शकतो ठिळे संघाचा तर तो नाव येईल सचिन ठाकरेचं आणि ती जबाबदारी घ्यावी लागेल. कॅप्टन आहे या संघाचा. 15 धावा धावफलकावर पाहतो आपण या ठिकाणी. जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये. बॅकफुटर आहे संघ. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी. फलंदाज मात्र अपील पंचांकडे जोरदार परंतु उत्साह जास्त होता. अपील मात्र या ठिकाणी फेटाळून लावली आहे. अजून एक निर्धाव चेंडू असेल. चांगलं कमबॅक करतो या ठिकाणी रोशन गायकर. चांगली बॉलिंग सुद्धा होती या मॅचमध्ये शिवशंकर मड संघाकडनं. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण स्थिरावलेली 15 धावा धावफलकावर. यावेळी फुल टॉस चेंडू होता परंतु ऑन साइडला स्टिअर केला. अपील पुन्हा एकदा पंचांकडे केली आहे. नक्कीच पंचांकडनं कोणता इशारा येत नाही. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने धावफलक या ठिकाणी पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण 16 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतो आपण. नक्कीच चांगलं षटक असेल रोशन गायकरचं. 4 चेंडू हाताळलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या प्रकारच्या बॉलिंग परफॉर्मन्सची अपेक्षा असते संघाला आणि तो परफॉर्मन्स या ठिकाणी मिळतो शिवशंकर मड संघाकडनं. कौतुक असेल या गोलंदाजाचं. परिणामी केली जाईल. एका सिंगलने धावफलक पुढे सरकते आणि 19 धावा धावफलकावर पाहतोय आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
आणि नक्कीच या ठिकाणी आमचे ऑफिशियल स्कोरर रोहित राव, चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होतीये. तसेच डी जे ऑपरेटर विजय जाधव, सकाळपासून चांगली गाणीसुद्धा डी जे ऑपरेटर विजय जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. सातत्याने या सर्वांचं सहकार्य आणि स्पर्धा म्हटली की थोरा मोठ्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असते. आणि चॅम्पियन्स प्रीमियर लीगला कालच्या दिवसामध्ये सुद्धा ज्या प्रकारे प्रेक्षकांनी, मान्यवरांनी सहकार्य दाखवलं, नक्कीच सर्वांचं कौतुक असेल. या प्रकारचं सहकार्य लाभत राहो या स्पर्धेला. एक ग्रामीण खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं आणि त्यासाठी या प्रकारच्या स्पर्धा होणं देखील गरजेचं असतं. चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 चौथं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. दरम्यान वळूया मॅचकडे. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकावर धावा पाहतोय आपण 19 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असेल. या ठिकाणी रवींद्र गायकरला पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर. नक्कीच गणेश जाधव या संघाचे संघमालक, शिवशंकर मड संघाचे, आणि पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारचा बॉलिंगचा परफॉर्मन्स राहिला आहे, संघमालकही आनंदी असतील आणि कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल या परफॉर्मन्समध्ये. यावेळी झेलची संधी, नक्कीच विकेट किपर कॅच मात्र या ठिकाणी पकडता आली नाही, कारण विकेट फार महत्त्वाची होती. मोठं नाव आहे या ठिकाणी सचिन ठाकरेचं. चांगली संधी उपलब्ध करून दिलेली रवींद्र गायकरने, बॅकअप मात्र थोडं मिळालं नाही. परिणामी हा डॉट चेंडू असेल. या ठिकाणी धावसंख्या पाहता आपण स्कोर कार्डवर तिरावलेली फक्त 19 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी फुलटॉस चेंडू, लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल. येस, बॉल सुद्धा कलेक्ट केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी, आणि या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 21 रन्स. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून मात्र धावांचा वेग वाढवणे गरजेचं असेल ते जय हनुमान ठिळे संघासाठी. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे. कनेक्शन देखील प्रॉपर झालंय. डिस्टन्स कव्हर होईल की नाही, खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहतोय आपण. 2 धावा नक्की कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त. या प्रकारच्या फिल्डिंगमध्ये बॅकअपची आवश्यकता असते आणि खूप चांगला बॅकअप या ठिकाणी मिळतोय. परिणामी 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे आणि धावा पाहतोय आपण धावफलकावर 23 धावा. ओव्हरपिच बॉल होता, चांगल्या प्रकारे जज देखील केलेला, मात्र डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. चांगला स्ट्रोक सचिन ठाकरेच्या बॅटमधनं. यावेळी मात्र नक्कीच अजून एक डॉट चेंडू. रवींद्र गायकरचं देखील कौतुक असेल, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसरं षटक. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहता आपण स्थिरावलेली 23 रन्स. अजून एकदा टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होतोय. अजून एक डॉट चेंडू. जबरदस्त बॉलिंग होती मैदानावर. सकाळचं सत्र या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवशंकर मड विपक्ष जय हनुमान ठिळे. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे. मिडॉनला फिल्डिंग सुद्धा खूप चांगली. डिरेक्ट हिट नक्की झालाय. अपील मात्र पंचांकडे केली आहे. नक्कीच एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेले आणि या ठिकाणी प्रफुल्ल ठाकरेला मात्र माघारी परतावं लागेल. 24 धावा धावफलकावर आहेत.
यावेळी नक्कीच फटका चांगला आहे ऑन साइडला. यस, चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार, येईल षटकार. सचिन ठाकरे मैदानावर या ठिकाणी नाव. आणि बघा, मी कौतुक केलं खेळाडूचं आणि त्याला साजेसा या ठिकाणी डीप मिड विकेटला जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय सचिन ठाकरेच्या बॅटमधनं. प्रशांत ठाकरेला पाहतोय, दोघेही सक्के भाऊ मैदानावर, सचिन ठाकरे आणि प्रशांत ठाकरे ही जोडी. प्रशांत ठाकरे एक ऑलराऊंडर खेळाडू आणि मी या खेळाडूचा बॉलिंग परफॉर्मन्स पाहिला जबरदस्त. गोलंदाजी करतो, बॅटिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारची करतो. या मॅचमध्ये कसा परफॉर्मन्स असेल, देवेंद्र पाटीलला मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. यावेळी अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला, फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. यस, चेंडू ट्रॅव्हल होईल, वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. परत 34 धावा आणि वैयक्तिक 26 धावा सचिन ठाकरेच्या बॅटमधनं. एक कप्तानी पारी नक्कीच आपण या ठिकाणी सचिन ठाकरेकडनं पाहतोय. परंतु नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी या प्रकारच्या परफॉर्मन्समध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल, कमबॅक करावं लागेल या ठिकाणी शिवशंकर मडकडनं देवेंद्र पाटीलला. नक्कीच पवेलियनमधनं टाळ्या वाजल्या आणि त्याचं उत्तर या ठिकाणी मिळतंय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स होतं या ठिकाणी सचिन ठाकरेकडनं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल आणि प्रेशर चेंडू असेल या ठिकाणी देवेंद्र पाटीलवर. या प्रकारे अजून एकदा पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू उडवला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी. नक्कीच चेंडू मात्र अडवलाय, 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 3 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावर धावा पाहतो आपण 37 रन्स आणि एक षटक टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच देवेंद्र पाटीलला या ठिकाणी टार्गेट केलंय. तब्बल 3 चेंडूंवर 13 धावा खर्च केल्यात. यावेळी अजून एक फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. फिल्डर हजर असेल परंतु यस, चेंडू ट्रॅव्हल होईल, वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. परिणामी स्कोरकार्डवर धावसंख्या पाहता आपण स्थिरावलेली 41 धावा. तब्बल 17 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. काय परिणाम असेल या ठिकाणी या शेवटच्या चेंडूचा. 5वं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. शेवटचा चेंडू देवेंद्र पाटीलकडनं, स्ट्राईकला प्रशांत ठाकरे. यावेळी यस, पंचांचे दोन्ही हात समांतर ऑप्शनच्या बाहेर चेंडू, अवांतर चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव ऍड होईल या ठिकाणी आणि परिणामी या एक्स्ट्रा धावेच्या साहाय्याने स्कोर कार्डवर धावसंख्या लागेल 42 रन्स. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर झालाय. यस, डीप मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. फलकावर पाहतो आपण. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स होतं मैदानावर. प्रशांत ठाकरे आणि सचिन ठाकरे ज्या प्रकारचे स्ट्रोक्स पाहायला मिळाले या ठिकाणी. मी म्हणालेलो दोघेही सक्के भाऊ प्रशांत ठाकरे आणि सचिन ठाकरे. आणि बघा ज्या प्रकारची
नक्कीच 4 षटकांमध्ये खूप संथ गतीचा खेळ चालू होता. 5वं षटक टार्गेट करायचं ठरवलं आणि 24 धावा पाहायला मिळाल्या. क्षमता या खेळाडूंकडे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल या ठिकाणी शिवशंकर मड संघाकडनं. ड्रिंक्स ब्रेक मैदानावर चालू आहे. दरम्यान जाऊया आपल्या डीजे ऑपरेटर विजय जाधव यांच्याकडे. थँक्यू डीजे. 48 धावा धावफलकावर पाहतो. या ठिकाणी आपण 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण या ठिकाणी रोशन गायकरचा. वैयक्तिक दुसरं षटक रोशन गायकरचं. कशा प्रकारची बॉलिंग होईल या मॅच मध्ये. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. अव्वंतर चेंडू. अव्वंतर चेंडूने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धाव पाहतो आपण या ठिकाणी 49. यावेळी मात्र यस पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू. अव्वंतर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होईल. आणि यानंतरची नेक्स्ट मॅच असेल शिवम गिरसे बी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी तयार राहायचंय या इनिंगच्या समाप्तीनंतर. जर संघ लेट झाला तर 2 धावांची पॅनल्टी असेल असं आयोजकांकडून सूचना येते. हा प्रकार चेंडू फटका चांगला आहे. झेल होण्याची शक्यता. कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. नक्कीच तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न असेल परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागेल. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण 52 धावा धावफलकावर. पुढच्या सामन्यासाठी शिवम गिरसे बी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण दोन्ही संघाच्या कॅप्टननी सज्ज राहायचंय. पहिला चेंडू 2 अव्वंतर चेंडू त्यानंतर 2 धावा मिळाल्या. पहिल्या चेंडूवर तब्बल 4 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. या ठिकाणी फटका नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि यस एकाच सिंगलवर समाधान मानतायत. बॅकअप सुद्धा चांगलं मिळतं या ठिकाणी देवेंद्र पाटीलकडनं. परिणामी एका सिंगलने धावफलकावर धावा पाहतोय आपण 53 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत ठाकरे. एक विस्फोटक फलंदाज ज्याची ओळख प्रशांत ठाकरे. नक्कीच हा खेळाडू जेव्हा मैदानावर आला कौतुक केलं आणि त्याला साजेसा परफॉर्मन्स देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाला आहे. 4 चेंडूंचा कसा परिणाम असेल. ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर केलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी करेल. यस चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार. बघा स्टँड अँड डिलिव्हर चेंडू फेकून दिला सीमारेषे पाड. रोशन गायकरला कमबॅक करावा लागेल. 59 धावा धावफलकावर या ठिकाणी लगावल्यात. यावेळी मात्र अपील पंचांकडे जोरदार नक्कीच उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी. या ठिकाणी मात्र अपील फेटाळून लावली आहे. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतोय आपण 59 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा. या ठिकाणी
59 धावा धावफलकावर लगावल्यात. मानस असेल या ठिकाणी नक्कीच प्रशांत ठाकरेचा, तो असेल चौकार षटकारांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच डीप मिड विकेटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नो चेंडू येतोय, पंचांचा इशारा. नक्कीच टोटल या 3 धावा मिळतील आणि या 3 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावर धावा पाहतो आपण 62 धावा. नक्कीच फ्री हिटचा इशारा असेल आणि पुढच्या चेंडूवर संधी असेल ती फलंदाजासाठी. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांचा. 62 धावा धावफलकावर लगावल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच रोशन गायकरला कमबॅक करावा लागेल. नो चेंडू हाताळला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. फ्री हिटची संधी असेल प्रशांत ठाकरेला. हो, या संधीचा लाभ घेतोय की नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी जबरदस्त ऑफस्टम्पच्या थोडासा दूर चेंडू ठेवलेला आणि नक्कीच डॉट चेंडू असेल. जबरदस्त शेवटचा चेंडू या ठिकाणी. 62 धावा धावफलकावर पाहतो आपण आणि रोशन गायकरचा शेवटचा चेंडू. स्ट्राईकला विस्फोटक फलंदाज प्रशांत ठाकरे आणि यस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डिस्टन्स मात्र या ठिकाणी कव्हर करू शकत नाही आणि यस विकेटचं पतन होतंय. प्रशांत ठाकरे बॅक टू द पवेलियन. मॅच असेल अवदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोड. दोन्ही संघाच्या कॅप्टनना या ठिकाणी विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचे. हॅलो. या ठिकाणी शिवम गिरसेबी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब चेंद्रोड संघाच्या कॅप्टनला या ठिकाणी विनंती करतो आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. आणि शिवम गिरसे बी संघाचा कॅप्टन या ठिकाणी त्वरित टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये
या ठिकाणी मी ठिळे संघाचे संघमालक संदीपजी ठाकरे यांना विनंती करतो, आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. संदीपजी ठाकरे यांना विनंती करतो या ठिकाणी आपण या ठिकाणी शिवम गेरसे बी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण या संघाची नाणेफेक करायची आहे. नाणेफेक जिंकली या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आणि मी या संघाच्या कॅप्टन नरेश पाटोळे. नरेशजी पाटोळे, हार्दिक स्वागत असेल आपलं. प्रथमतः पहिली मॅच आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतायत, पहिला निर्णय काय असेल? या ठिकाणी नाणेफेक जिंकली आपण. आम्ही पहिलीच मॅच पूर्ण शेंद्रुण संघ गेरसे ग्राउंडवरती पहिल्यांदाच खेळतोय एवढ्या इतिहासामध्ये. तर आम्ही पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. समोरच्या संघाला आम्ही कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं टार्गेट लवकरात लवकर ओव्हर्समध्ये चेस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या ठिकाणी नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कॅप्टन नरेश पाटोळे यांनी. नक्कीच या मॅचमध्ये कोणत्या प्रकारची कॅप्टन्सी असेल? आज या शिवम गेरसे बी एक अनुभवी संघ नाही, परंतु यंगस्टर म्हणता येईल. आणि सकाळची मॅच जर आपण त्यांची पाहिली असेल तर खूप चांगलं बॅटल शेरे विपक्ष या संघाने एक तगडी फाईट दिली. या मॅचमध्ये कोणत्या प्रकारची कॅप्टन्सी असेल? बघा, गेरचे संघ जरी गेरचे बी असेल तरी पण त्यांना या ग्राउंडचा पुरेपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा ते नक्कीच फायदा उचलतील. परंतु आमच्याकडे सुद्धा चांगला बॉलिंग अटॅक आहे की जेणेकरून आम्ही त्यांना 40 ते 50च्या धावांच्या पर्यंतच रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील नरेशजी पाटोळे आपल्या संघाला. यानंतर मी जातोय शिवम गेरसे बी संघाचा कॅप्टन महेश यांच्याकडे. टॉस आपण या ठिकाणी हारलात, बॅटिंगचा निर्णय आपल्या बाजूने आलाय. काय रणनीती असेल आपली या मॅचमध्ये? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. ग्राउंडचा अनुभव तर आम्हाला आहे, होम ग्राउंड आहे, त्यामुळे आम्ही त्याचा जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि शेंद्रुण संघाचं पाहिलं तर खूप अनुभवी संघ आहे. कोणता प्रेशर या मॅचमध्ये आपणास फील होतो सर? प्रेशर जरूर असेल. खूप अनुभवी फलंदाज वगैरे आहेत त्यांच्याकडे, चांगले प्लेयर्स आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे. जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त रन बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच दोन्ही संघांना आपलं खूप खूप शुभेच्छा असेल पुढील मॅचसाठी. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. आणि दोन्ही खेळाडूंना सूचना असेल, आपले खेळाडू या ठिकाणी पुढील मॅचसाठी सज्ज ठेवायचे आहेत, कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता. दरम्यान वळूया मॅचकडे. या ठिकाणी मैदानावर मॅच रंगतीये. जय हनुमान ठिळे विपक्ष शिवशंकर मड. आणि निर्धाव चेंडूने या ठिकाणी षटकाची सुरुवात केली आहे प्रशांत ठाकरेने. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये आहे, झेलची शक्यता. कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. नक्कीच एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलने या शिवशंकर मड संघाचा श्रीगणेशात आलाय. धावफलकावर धावा पाहतोय आपण एक. प्रशांत ठाकरे एक ऑलराऊंडर खेळाडू या जय हनुमान ठिळे संघाकडनं. बॅटिंगमध्ये नक्कीच आपलं कौशल्य दाखवलं. या चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा कमालीची सुरुवात आपण पाहतोय. स्टार्ट मिळणं फार महत्त्वाचं असेल शिवशंकर मडसाठी, कारण 63 धावांचं लक्ष असेल या मॅचमध्ये आणि तो स्टार्ट मात्र या ठिकाणी या दोन फलंदाजांना द्यावा लागेल. आणि गणेश गायकरला या ठिकाणी आपण स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण. नक्कीच संघाचं खातं खोललंय, परंतु विजयाच्या उंबरठ्यावर न्यावं लागेल आपल्या संघाला. एक चांगली फलंदाजी, दर्जेदार फलंदाजीची अपेक्षा असेल संघाला, संघ मालकाला. 63 धावांचं लक्ष या ठिकाणी शिवशंकर मड संघासमोर. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा डावपुरा फलंदाज गणेश गायकरसाठी.
यावेळी मात्र यस यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गणेश गायकर बॅक टू द पवेलियन. रवींद्र गायकरला नक्कीच स्कूप करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विफ्ट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु फलंदाज बीट झाला आणि त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केला फलंदाज गणेश गायकरच्या. या ठिकाणी चांगला स्टार्ट नक्कीच मिळाला या ठिकाणी जय हनुमान ठिळे संघाला. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण फक्त एक धावफलकावर पाहतो आपण या ठिकाणी. रवींद्र गायकरला या ठिकाणी फलंदाजीसाठी पाठवलंय. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी होईल. हे टार्गेट चेस करायचं या ठिकाणी. या मॅच मध्ये 63 धावांचं लक्ष असेल. कशा प्रकारे हे टार्गेट चेस केलं जाईल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल प्रशांत ठाकरेचा आणि स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण या ठिकाणी रवींद्र गायकर. यावेळी मात्र पुन्हा एकदा फलंदाज टप्पा पडल्यानंतर खालच्या दिशेला चेंडू राहिला. फलंदाज मात्र बीट झालाय. नक्कीच थोडी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालेली, परंतु निर्धाव चेंडू असेल. खूप चांगली गोलंदाजी होते या ठिकाणी प्रशांत ठाकरेच्या माध्यमातून. परिणामी धावसंख्या पाहता आपण स्कोर कार्डवर तिरावलेली फक्त 1. यावेळी फुलटॉस चेंडू, फटका नक्की चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि यस एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बॅकअप सुद्धा या ठिकाणी चांगलं मिळतंय. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावर धावा पाहतो आपण 2. एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी प्रशांत ठाकरेचा. धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि एक गडी देखील माघारी परतवलाय. नक्कीच जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी प्रशांत ठाकरेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असेल या ठिकाणी पुन्हा एकदा गणेश गायकरसाठी. थोडा फास्ट खेळायचा आहे ठिळे संघ. सचिन ठाकरे विनंती असेल. 6 षटकांचा खेळ आपण आणि 30 मिनिटं दिली जातात आपल्याला एक इनिंग संपवण्यासाठी. अजूनही खूप सामने बाकी असतील. आजच्या दिवसातील सर्व सामने आपल्याला वेळेत कंप्लीट करायचे आहेत. दरम्यान वळूया मॅचकडे. अभय ठाकरेला या ठिकाणी पाहतो आपण बॉलिंग मार्कवर. रवींद्र गायकर स्ट्राईक एंडला सज्ज. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच फुलर लेनचा चेंडू होता. लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या ठिकाणी एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका सिंगलने धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी 3 धावा. यावेळी यस पंचांचा इशारा येईल. नो चेंडू. विकेट किपर सुद्धा या ठिकाणी बीट झालाय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस 2 धावा. टोटल 3 धावा या ठिकाणी मिळतील शिवशंकर आणि 3 यस पंचांचा इशारा येतोय. फ्री हिटची संधी असेल या ठिकाणी पुढच्या चेंडूवर. 3 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 6 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय. नक्कीच खराब चेंडू हाताळला या ठिकाणी अभय ठाकरेने. परिणामी 3 धावा सुद्धा एक्स्ट्रा गेल्या आणि फ्री हिटची संधी असेल या ठिकाणी गणेश गायकरसाठी. ओव्हरपीट बॉल, फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता. एक्स्ट्रा कव्हरला कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण या 2 धावेच्या सहाय्याने 8 धावा धावफलकावर. नक्कीच ध्येय साध्य करणे किती कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि हा आत्मविश्वास येईल तुमच्या फलंदाजीमधून. कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल चांगल्या बॅटिंग परफॉर्मन्समध्ये. यावेळी मात्र यष्टांच्या वरनं चेंडू गेला. निर्धाव चेंडू असेल. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी अभय ठाकरेचा. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या स्थिरावलेली पाहतो आपण फक्त 8 धावा.
यावेळी नक्कीच फटका चांगला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिकडे डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. यस पंचांचा इशारा येतोय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. एक प्राप्त झालाय आणि परिणामी धावफलकावर धावा बाद पण या ठिकाणी 12 धावा. अभयचं षटक नक्कीच या ठिकाणी थोडं महागडं ठरतं या ठिकाणी. ज्या प्रकारे प्रशांत ठाकरेने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि आता 12 धावा धावफलकावर. यावेळी अजून एक फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि यस एका सिंगलवरच समाधान मानावं लागेल. परिणामी एका सिंगलने स्कोअर कार्ड पुढे सरकतंय. धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी 13 धावा धावफलकावर. यावेळी अपील मात्र केली आहे पंचांकडे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नक्कीच अपील या ठिकाणी फेटाळून लावली आहे. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण 14 धावा धावफलकावर. आणि नक्कीच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 14 धावा धावफलकावर पाहतोय आपण. उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच समीकरण असेल या सामन्याचं 24 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण असेल. कशा प्रकारची कॅप्टन्सी असतील या ठिकाणी सचिन ठाकरेची. फलंदाजीमध्ये नक्कीच मात्र या ठिकाणी वेग प्राप्त करावा लागेल कारण 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फक्त 14 धावा या ठिकाणी धावफलकावर. इथून मात्र वेग वाढवणं फार महत्त्वाचं असेल कारण 24 चेंडू आणि 49 धावा. टार्गेट हे मोठा आहे. डिफरन्सही खूप मोठा आणि हे डिस्टन्स या ठिकाणी कव्हर करावं लागेल. 24 चेंडू 49 धावा असं या सामन्याचं समीकरण पाहतोय आपण. बॉलिंग मार्कवर कॅप्टन सचिन ठाकरे सज्ज. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल सचिन ठाकरेच्या माध्यमातून आणि स्ट्राईकला फलंदाज पाहतो या ठिकाणी आपण रवींद्र गायकरला. पहिला चेंडू असेल रवींद्रसाठी. या ठिकाणी स्लोअर वन हाताळलेला फटका फसलाय. झेल होण्याची शक्यता. नक्कीच कॅच या ठिकाणी मात्र ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि यस तिसऱ्या धावेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सक्सेसफुल. खराब फिल्डिंग म्हणेन मी या ठिकाणी कारण ज्या ठिकाणी कॅच होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा सुद्धा फेकी सुद्धा खूप चुकीची झाली आणि 3 धावा देखील खर्च झाल्या. परिणामी 3 धावांनी धावफलक पुढे सरकतंय आणि स्कोअर कार्डवर धावा पाहतो आपण या ठिकाणी 17 धावा धावफलकावर. आणि या प्रकारच्या धावांची आवश्यकता असेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल शिवशंकर मड संघाला. यावेळी मात्र फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर हजर असेल आणि यस जबरदस्त झेल. गणेश गायकर बॅक टू द पवेलियन. तर कव्हर करू शकला नाही. प्रयत्न चांगला होता गणेश गायकरचा. डिस्टन्स देखील कव्हर करू शकला नाही आणि जबरदस्त कॅच त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला
विकेटचं पतन होतंय. गणेश गायकरला मात्र माघारी परतवले आणि रोशन गायकर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय आपण. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या या ठिकाणी स्थिरावलेली 17 धावा धावफलकावर. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी बॉल मात्र कलेक्ट करता आला नाही. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग होतीये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि यस, एका सिंगलवरच समाधान मानावं लागेल. परिणामी एका सिंगलने धावफलक पुढे सरकतंय. 18 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. टार्गेट खूप मोठा आहे. नक्कीच सिंगल डबलने जास्त फरक पडणार नाही. जर हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर षटकार चौकार मारावे लागतील. रोशन गायकरला या ठिकाणी मैदानावर पाहतोय आपण. क्षमता नक्कीच आहे या खेळाडूकडे, मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. आधी स्वतःला सिद्ध करा, मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. या मॅचमध्ये संधी असेल रोशन गायकरसाठी. हाफ ट्रॅकर चेंडू, फटका फसलाय, झेलची शक्यता, परंतु चेंडू नोमॅन्स लँडमध्ये. परिणामी कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये या चेंडूवर आणि स्कोर कार्डवर धावसंख्या पाहता आपण स्थिरावलेली 18 धावा धावफलकावर. यावेळी नक्कीच फटका फसलाय. अजून एकदा झेलची संधी. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या ठिकाणी रोशन आणि रवींद्रमध्ये. परिणामी 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण या ठिकाणी 20 धावा धावफलकावर. नक्की तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर पाहतो आपण. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकाचा. धावा वाटावून धावफलकावर 20 धावा. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी शिवशंकर मड संघाला. थोडं फास्ट गायचं आहे टिळे संघ. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. आत्ता मात्र झेलची संधी आणि यस, एक सोपा झेल. रोशन गायकर बॅक टू द पवेलियन. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि स्कोर कार्डवर या ठिकाणी धावसंख्या पाहता आपण 20 धावा धावफलकावर. रोशन गायकरला मात्र शेवटच्या चेंडूवर नक्कीच गुडलेनचा टप्पा होता. चांगल्या प्रकारे जज करता आला नाही आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून रोशन गायकरला माघारी धाडले. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर पाहतो आपण देवेंद्र पाटीलला आणि नक्कीच गोलंदाजीमध्ये 24 धावा खर्च केलेल्या देवेंद्र पाटीलने या मॅचमध्ये बॅटिंगसाठी आलाय. संधी असेल या मॅचमध्ये आपल्या धावा वसूल करण्याची. परिणामी 63 धावांचं लक्ष आणि 20 धावा धावफलकावर या ठिकाणी कमबॅक करावं लागेल या ठिकाणी शिवशंकर मड संघाला. चला थोडं फास्ट या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच रंगतीय मैदानावर. जय हनुमान ठिळे विपक्ष शिवशंकर मड. जबरदस्त बॅटल मैदानावर सुरू आहे. सकाळचं सत्र, दुसरी मॅच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला. यानंतर सुद्धा अजून एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शिवम गिरसे बी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोड. नक्कीच चांगली कॅप्टन्सी म्हणेन मी या ठिकाणी सचिन ठाकरेची. ज्या प्रकारे गोलंदाजाचा वापर केलाय. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि स्कोर कार्डवर धावसंख्या लागली आहे 20. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत ठाकरेला. नक्कीच आपला गोलंदाजीचा कणा त्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर लागले प्रशांत ठाकरेला आणि या प्रकारच्या कॅप्टन्सीचं कौतुक करावं लागेल. कारण प्रेशरमध्ये आहे या ठिकाणी शिवशंकर मड संघ आणि तो प्रेशर या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये. परिणामी 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. स्कोर कार्डवर धावसंख्या या ठिकाणी 20 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर असेल.
20 धावा धावफलकावर. 63 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 43 धावा असं या सामन्याचं समीकरण असेल. डिस्टन्स मात्र खूप मोठं. हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर षटकार चौकार मारावे लागतील या मॅच मध्ये. देवेंद्र पाटीलला पाहतो आपण स्ट्राईक एंडला फलंदाज. बॉलिंग मार्कवर प्रशांत ठाकरे सज्ज. दरम्यान वळूया मॅचकडे. पहिला चेंडू असेल या ठिकाणी देवेंद्र पाटीलसाठी. पहिलाच या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर खालच्या दिशेला चेंडू राहिला. फलंदाज या ठिकाणी बीट झालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट चेंडूने पुन्हा एकदा सुरुवात केली आपल्या षटकाची. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण स्थिरावलेली 20 धावा. प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी प्रेशर टाकत जाईल शिवशंकर मड संघावर. कमबॅक करावा लागेल देवेंद्र पाटीलला. यावेळी अजून एकदा जबरदस्त इनस्विंग या ठिकाणी पाहायला मिळाला. सलग 2 डॉट चेंडू या ठिकाणी प्रशांत ठाकरेच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी बॅकअप मात्र फिल्डिंग मध्ये खराब. दुसऱ्या धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आणि मात्र 3 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. स्कोर कार्डवर धावा पाहतो आपण या ठिकाणी 23 धावा धावफलकावर. खराब फिल्डिंग बॅकअप म्हणेन मी या ठिकाणी जय हनुमान ठिळे संघाचं. कारण ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा अजून एक्स्ट्रा गेल्या. परिणामी 23 धावा धावफलकावर पाहतोय. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑफस्टमच्या थोडासा दूर चेंडू ठेवलेला. फलंदाज येस पंचांचा इशारा येईल. ऑफस्टमच्या दूर ठेवलेला अवांतर चेंडू घोषित केलाय पंचांनी. या ठिकाणी एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण 24 धावा धावफलकावर. इथून मात्र नक्कीच बॅटिंग मध्ये थोडं फास्ट खेळावं लागेल हे टार्गेट चेस करायचं असेल तर. या ठिकाणी पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. आणि याच पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. रवींद्र गायकरला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे चौथं षटक या ठिकाणी आपण प्रगतीपथावर पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकाचे. 26 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानावर या ठिकाणी पाहतो आपण अनिकेत गायकरला. पहिलाच या ठिकाणी ओव्हरपिच बॉल. अपील मात्र पंचांकडे केली. अपील या ठिकाणी नक्कीच फेटाळून लावली आहे. डॉट चेंडू. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी होती या ठिकाणी प्रशांत ठाकरेकडनं. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण स्थिरावलेली 26 धावा धावफलकावर. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी बॅटिंग मध्ये शिवशंकर मड संघाला. यावेळी नक्कीच ऑन साईडला स्टिअर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर येतो. एक धाव कंप्लीट केली जाईल. यस आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फिल्डिंग या ठिकाणी लॉंग ऑनच्या फिल्डर करणं. परिणामी एका धावेने धावफलक पुढे सरकतंय आणि 27 धावा या ठिकाणी आपण धावफलकावर पाहतोय. सत्तावीस धावा धावफलकावर पाहतो आपण. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. बारा चेंडू आणि 36 धावा असं या सामन्याचं समीकरण असेल.
उद्यापासून हॅलो. अभय ठाकरेला पाहतो आपण बॉलिंग मार्कवर. पहिला फुल टॉस चेंडू या ठिकाणी डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. यस, जाईल सीमारेषा पार. दमदार षटकार. आणि जबरदस्त 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना चांगलं कमबॅक पाहतो या ठिकाणी आपण अनिकेत गायकर करणं. याच प्रकारच्या बॅटिंगची आवश्यकता होती. हे षटक म्हणजे टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल अभय ठाकरेला. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत गायकरसाठी. यावेळी फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. मिसफिल्ड झाली या ठिकाणी आणि यस, चेंडू ट्रॅव्हल होईल डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी खूप खराब फिल्डिंग बॅकअप मिळतंय जय हनुमान ठिळे संघाला. कमबॅक करावं लागेल यावेळी ठिळे संघाला. नक्कीच जबरदस्त बॅटिंग होती मैदानावर. यावेळी मात्र नक्कीच पंचांचा इशारा आला. नो चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त केला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषेकडे. थँक्यू डीजे. पंच निर्णय काय? नो चेंडू. यस. आणि फ्री हिटचा इशारा येतो. यस, पंचांचा 5 धावा मिळतील. या परिणामी या ठिकाणी धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण 42 रन 42 रन्स. कमबॅक केलं या ठिकाणी जबरदस्त. अभय ठाकरे मात्र या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. या षटकामध्ये मात्र वर्चस्व निर्माण केलंय शिवशंकर मड संघाने. अजून एकदा यावेळी यस, विकेट किपर बीट झाला आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेकडे. सत्तेचाळीस धावा या ठिकाणी धावफलकावर आणि आव्हानचा चेंडू घोषित केला. नक्कीच फ्री हिट कायम राहील या ठिकाणी. एक मिनिट, पंच डिसिजन कळवतील. गडबड करू नका कोणी. आणि परिणामी 47 धावा या ठिकाणी आपण 46 धावा धावफलकावर पाहतो आपण.
46 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतो आपण. 9 चेंडू आणि 17 धावा सामन्याचं समीकरण. यावेळी मात्र पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर झालं. यस, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार षटकार. चार चेंडू हाताळलेत आणि या षटकामध्ये मात्र पूर्णपणे 24 धावा खर्च केल्यात. 25 धावा खर्च केल्यात. पूर्णपणे कमबॅक केलं या षटकामध्ये शिवशंकर मड संघाने. षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर होता आपण 52. यावेळी यस पंचांचा इशारा येतो. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, अव्वंतर चेंडू घोषित केला या ठिकाणी आणि एक्स्ट्रा धाव नक्कीच या ठिकाणी ऍड होईल. धावफलक एकने पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावर. प्रेशरमध्ये असेल नक्कीच अभय ठाकरे. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. अजून एक. यावेळी मात्र जबरदस्त फुलरलेनचा चेंडू होता. फलंदाज या ठिकाणी बीट झालाय. निर्धाव चेंडूने चांगलं कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी अभय ठाकरेचा. परिणामी स्कोर कार्डवर धावसंख्या पाहतो आपण स्थिरावलेली 53 धावा धावफलकावर. 63 धावांचं लक्ष. 10 धावांची अजूनही आवश्यकता असेल या मॅचमध्ये शिवशंकर मड संघाला. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. बॉल मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा सीमारेषेकडे. अजून एक चौकार.
ठिकाणी बॅक टू बॅक 2 पहिला डॉट चेंडू, त्यानंतर मात्र देवेंद्र पाटीलला माघारी परतवलं. निराशाजनक कामगिरी देवेंद्रच्या माध्यमातून मॅच मध्ये झाली आहे. अंकुश गायकर नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय आणि समीकरण बघा किती चेंज झाले. 6 चेंडू 6 धावा असताना 4 चेंडू 6 धावा असं या सामन्याचं समीकरण पाहतोय आपण. नक्कीच क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं रोमांच, क्रिकेटचा थरार सर्व काही या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. 4 चेंडू आणि 6 धावा. शर्यत अजून जिंकलेलो नाही, शर्यत अजून हरलेलो नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. ठिळे संघ या ठिकाणी सांगतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ज्यावेळी फटका चांगला आहे अनिकेत गायकरच्या बॅटमधनं. यस, चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार. षटकार. बाहेर यायचंय.